नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण प्रॅक्टिस सेट 8.2 सुरू केलेला. त्याच्यामधली दोन उदाहरणं मी तुम्हाला सोडवून दिली, पहिलं आणि दुसरं. आता मी तिसरं गणित सोडवून देतोय, सर्वांनी लिहून घ्या. प्रॅक्टिस सेट 8.2 क्वेश्चन फर्स्ट. पहिला प्रश्न आहे असा आपण लिहून घेतलाय, त्याच्यामध्ये दोन गणित सोडवून दिले. तिसरं गणित, राईट डाऊन ऑल स्टुडंट. थर्ड एक्झाम्पल, त्याच्यामध्ये साइन थीटा काढायचा आहे. तिसऱ्या गणितामध्ये कॉस थीटा काढायचा आहे आणि काय दिलेले टॅन थीटा. टॅन थीटा बरोबर 1 असं दिलेलं आहे आणि सॉरी कॉस थीटा पण फाइंड आउट करायचे. बघा तिसरं गणित, साइन थीटा काढायचा आहे, कॉस थीटा काढायचा आहे आणि टॅन थीटा दिलेला आहे. खाली त्रिकोणमितीय गुणोत्तर दिलेले आहेत, त्या टेबलमध्ये रेशिओ दिलेले आहेत प्रत्येक कॉलम मध्ये. फाइंड द रिमेनिंग 2 रेशोज इन द कॉलम अँड द कंप्लीट द टेबल. 3 कॉलम, प्रत्येक कॉलम मध्ये रेशिओ दिलेले आहेत. एका रेशिओची किंमत दिलेली आहे आणि उरलेल्या दोघांच्या किमती काढायच्या आहेत. हा भाग आपला झालेला आहे पाठीमागच्या तासामध्ये. आता तिसरं गणित मी तुम्हाला सोडवून देतोय आणि कसं सोडवायचं वगैरे झालेला भाग आहे. टॅन थीटा दिलेला आहे, राईट अँगल ट्रायंगल काढायचा. फर्स्ट ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल ABC आणि इथं थीटा लिहा आणि सरळ लिहा इन अ ट्रायंगल ABC. मराठीवाले त्रिकोण ABC मध्ये माप कोन B बरोबर 90 आणि नंतर म्हणून टॅन थीटा लिहायचा, कारण टॅन थीटाची किंमत दिली आहे. टॅन थीटा म्हणजे समोरची बाजू, अपोजिट साइड, डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. आता तुमचं पाठ झाले ते तुम्ही लिहायचं. AB म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण नाही, ऍडजसंट साइड. समोरची बाजू भागिले लगतची बाजू, AB भागिले BC. परंतु त्यांनी दिलेली किंमत द्यायची, टॅन थीटा इक्वल टू 1. म्हणून देअरफॉर सर्वांनी नीट लक्ष द्या. टॅन थीटा सेम म्हणून AB भागिले BC बरोबर 1. याचा अर्थ 1/1. छेदात काय नाही म्हणजे 1 असतं. देअरफॉर म्हणून AB बरोबर 1 आणि BC बरोबर 1. आता पुढं तिसरी बाजू काढायची. हे 1 मिळालं, हे 1 मिळालं. टॅन थीटा बरोबर बाय पायथागोरस पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सांगताय पायथागोरसचं प्रमेय? AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर AC चा वर्ग. AB 1 आहे, BC 1 आहे बरोबर AC चा वर्ग. एकाचा वर्ग 1 अधिक 1 बरोबर AC चा वर्ग. 1 आणि 1 2 बरोबर AC चा वर्ग. टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजेच मराठीवाल्यांनी लिहायचं वर्गमूळ काढू. एवढाच बदल, बाकी सगळं आहे असं. सांगा AC वर्गाचं वर्गमूळ AC आणि 2 चं वर्गमूळ निघत नाही म्हणून √2. ते आहे असं लिहायचं √2. अशा पद्धतीने राईट अँगल ट्रायंगलच्या तिन्ही बाजूची लेंथ फाइंड आउट केल्यानंतर पुढे लगेच जे लिहायचं आहे, जे काढायचं आहे ते घ्यायचं. साइन थीटा. देअरफॉर म्हणून साइन थीटा बरोबर अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. AB 1 आहे, हायपोटेन्यूज √2 आहे. नेक्स्ट पॉइंट, cos थीटा इक्वल टू ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. देअरफॉर दॅट इज इक्वल टू BC किती आहे 1 आणि हायपोटेन्यूज आहे √2. अशा पद्धतीने तिसरा कॉलम म्हणजे तिसरं गणित सुद्धा मी तुम्हाला दिलं. त्याच्यानंतर चौथं गणित अभ्यासक्रमातून वगळलंय. 5वं एक गणित देतो आणि तुम्हाला होमवर्कला 6वं गणित देतो. अजून एक गणित मी सोडवून देतो. राईट डाऊन ऑल स्टुडंट.
एक्झाम्पल नंबर 5. सर्व मुलांनी प्रश्न 5वा, क्वेश्चन नंबर 5 राईट डाऊन. एक्झाम्पल 5 सॉल्व. प्रश्न पहिल्यामधनं 5वं उदाहरण सर्वांनी लिहून घ्या. काय दिलेले 5वं गणित 4थं गणित अभ्यासक्रमातून वगळले. साइन थिटा काढायचा. कॉस थिटा दिलेला आहे. कॉस थिटा बरोबर 1/√3 आणि टॅन थिटा पण काढायचा आहे. सर्वांनी नीट लक्ष द्या. काही मुलांनी ही सर्वच्या सर्व एक्झाम्पल सोडवून व्हॉट्सअप वरती पाठवलेली पण आहे. बऱ्याच मुलांची एक्झाम्पल अचूक आणि व्यवस्थित सोडवलेली आहे. आता हा भाग कसा सोडवायचा तो सर्वांनी नीट लक्ष द्या. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे ते लिहायचं असतं. राईट डाऊन ऑल स्टुडंट. फर्स्ट ड्रॉ द डायग्राम. ड्रॉ द राईट अँगल ट्रायंगल ए बी आणि सी. इथं थिटा लिहा. इन अ ट्रायंगल ABC मेजर अँगल B = 90. इंच ऐवजी मराठी मीडियमच्या मुलांनी फक्त त्रिकोण ABC मध्ये, बाकी सगळं लिखाण सेम असतं. त्याच्यानंतर पुढचा भाग प्रश्नामध्ये कॉस थिटा दिलेला आहे. कॉस थिटा लिहायचा. कॉस थिटा म्हणजे ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. परंतु कॉस थिटा म्हणजे 1/√3 दिलेला आहे. म्हणून ABC भागिले AC बरोबर 1/√3. म्हणून BC बरोबर 1 आणि AC बरोबर √3. आता ह्याच्यावरनं देअरफॉर बाय पायथागोरस पायथागोरसच्या प्रमेयानुसार, मराठी मीडियम एवढा शब्द फक्त बदलले, बाकी काय सुद्धा नाही. पायथागोरसचं प्रमेय काय सांगतो? एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग. सांगा एबी किती आहे? काढायचंय आपल्याला एबी. बीसी किती दिलेलं आहे? 1. एसी किती दिलेलं आहे? √3. आणि बीसी म्हणजे 1 कंसाचा वर्ग बरोबर एसी किती आहे? √3 कंस पूर्ण कंसाचा वर्ग. एबीचा वर्ग अधिक एकाचा वर्ग 1 बरोबर √3चा वर्ग नुसता 3. देअरफॉर एबी वर्ग बरोबर 3 वजा 1 म्हणून एबीचा वर्ग बरोबर 2. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजेच वर्गमूळ काढू. मग एबी किती येणार? वर्गमुळात 2. आणि अशा पद्धतीने आपल्याला जे आन्सर काढायला सांगितलेलं आहे ते लिहायचं. काय काढायला सांगितलंय त्याच्यामध्ये? साइन थिटा आणि टॅन थिटा. साइन थिटा म्हणजे काय? सर्वांनी नीट लक्ष द्या. साइन थिटा म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण. बघा थिटाच्या समोरची बाजू एबी आहे आणि एसी कर्ण आहे. ते मी लिहिलं. एबी किती आलंय? √2 भागिले वर्गमुळात √3. कर्ण √3 आहे. हे झालं साइन थिटा. त्याच्यानंतर टॅन थिटा पण लिहायचा आहे आपल्याला. टॅन थिटा पाठांतर असावं, माहित असावं. टॅन थिटा म्हणजे अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. अपोजिट साइड किती आहे? √2/1. अशा पद्धतीने √2. नीट सर्वांनी लक्ष द्या आणि अशा पद्धतीने गुणोत्तर प्रिंट आउट करा. त्याच्यानंतर जे 8वं आणि जे 6वं गणित आहे ते तुम्हाला होमवर्कला सर्वांनी व्यवस्थित अचूक सोडवा. त्याच्यानंतर मी प्रश्न दुसरा 8.2 मधला सर्वांनी प्रश्न दुसरा लिहून घ्या.
क्वेश्चन नंबर 2. Find the values of खालील किमती काढा. मराठी मीडियमच्या मुलांनी असलेल्या किमती काढा. पहिलं गणित 5 sin 30 अधिक 3 tan 45. सर्वांनी नीट लक्ष द्या. टेबल काल सारणीत मला मी समजून सांगितलेले आहे पाठीमागच्या तासाला. त्या सारणीचा वापर करून सगळ्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओच्या किमती तुमच्या पाठ असलेल्या असतील असं गृहीत धरतो आणि किमती पुटअप करतो. 5 sin 30 ची किंमत 1/2 आहे. अधिक 3 गुणिले tan 45 ची किंमत tan 45 म्हणजे 1. हा भाग तुमच्या लक्षात आला पाहिजे. sin 30 ची किंमत म्हणा हा 5/2 अधिक 3 1 3. तिरकस गुणाकार करा. 5 1 5 अधिक 3 दुने 6 छेदात 2 1 2. 6 5 11 छेदात 2. अशा पद्धतीने 8.2 मधलं जे गणित आहे त्याच्या दुसऱ्या प्रश्नातल्या पहिल्या आकड्याचं उत्तर पाहायला काहीच हरकत नाही. 11.2. त्याच्यानंतर लगेच दुसरं गणित. ही जी गणित सोडवण्याचा भाग आहे तो अतिशय सोपा आहे. सगळ्यांना नीट समजला पाहिजे. राईट डाऊन एक्झाम्पल नंबर 2. 4/5 tan स्क्वेअर 60 अधिक 3 sin स्क्वेअर 60. सर्वांचं पोटपाठ असले पाहिजेत किमती. जरा नीट लक्षात घ्या. 4/5 tan 60 म्हणजे किंमत पाठ असणं गरजेचं आहे. tan 60 म्हणजे वर्गमुळात 3. वर्गमुळात 3 कंस पूर्ण कंसाचा वर्ग कारण वर्ग आहे. अधिक 3 गुणिले sin 30 ची किंमत 1/2 असते आणि sin 60 ची किंमत वर्गमुळात 3/2 असते. वर्गमुळात 3/2 कंस पूर्ण कंसाचा वर्ग म्हणजे किमती पाठ असतील तर तुम्हाला वर्ग करता येईल, बेरीज वजाबाकी करता येईल. बाकी त्याच्यामध्ये एवढं विशेष काय नाही. सर्वांनी नीट लक्ष द्या. therefore that is equal to 4/5 आणि √3 चा वर्ग नुसता 3 अधिक 3 गुणिले √3 चा वर्ग नुसता 3 आणि 2 चा वर्ग 4. जरा नीट लक्ष द्या. 4 त्रिको 12 छेदात 5 अधिक 3 त्रिको 9 छेदात 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 गुणिले 4 अधिक 9 गुणिले 5 छेदात 5 गुणिले 4 बरोबर 12 चौक 48 अधिक 9 5 45 छेदात 5 चौक 20 बरोबर 8 आणि 5 13. ह्याच्याला 4 आणि 4 8 आणि 9 छेदात 20. अशा पद्धतीने सिंप्लिफिकेशन बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अचूक करता आला पाहिजे. त्या अशा पद्धतीने दुसरं गणित सुद्धा मी तुम्हाला सोडवून दिलं. त्याचंही उत्तर बघायला काहीच हरकत नाही. उत्तर बघितलं म्हणजे गणित तिथं बघून सोडवलं असा त्याचा अर्थ होत नाही. सर्वांना हा भाग लक्षात आला पाहिजे. तिसरं गणित तुम्हाला होमवर्कला मी चौथं गणित लगेचच देतोय. पहिलं गणित दुसरं गणित त्याच्यानंतर सर्वांनी तिसरं गणित तुम्हाला होमवर्कला मी चौथं गणित सोडवून देतो. राईट डाऊन ऑल स्टुडंट्स. तिसरं गणित तुम्हाला होमवर्कला. चौथं गणित राईट डाऊन स्टुडंट्स. tan 60 डिवायडेड बाय sin 60 प्लस cos 60. खरं तर किमती पाठ असतील तरच गणित सोडवता येतं, अन्यथा उदाहरण सोडवता येत नाही. सर्वांनी नीट लक्ष द्या. tan 60 म्हणजे √3 डिवायडेड बाय sin 60 म्हणजे √3/2 प्लस जरा नीट लक्ष द्या cos 60
1 हाफ therefore that is equal to सर्वांना नीट लक्षात आलं पाहिजे किंवा टेबल मध्ये तुम्ही जरी किमती बघितल्या तरी सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. cos 60 1 हाफ sin 60 मी लिहिलेलं बरोबरच आहे, पण तुम्हाला येत नसेल तर सारणीमध्ये बघा, त्याच्यावर लिहा आणि किमतीचा सराव करा, पाठांतर करा. आता इथं √3 भागिले छेद इथं प्लस छेदात छेद दोघांचा सारखा आहे. √3 अधिक 1 छेदात 2 छेद सारखा म्हणून एकदा लिहिला. आता उलटून गुणिले उलटून भागिले therefore that is equal to √3 भागिलेचं गुणिले काय होणार 2 छेदात √3 अधिक 1 कंस पूर्ण आणि त्याच्यानंतर therefore that is equal to 2√3 divided by √3 plus 1. अशा पद्धतीने हे गणित तुम्हाला सोडवता आलं पाहिजे किंवा तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि उत्तर बघायला सुद्धा काय हरकत नाही. बघा 2 वर्गमुळात 3 छेदात वर्गमुळात 3 अधिक 1 अशा पद्धतीने ही सगळी गणितं तुम्हाला सोडवता आली पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यानंतर 5वं गणित येतोय. 5वं आणि 6वं तुम्हाला होमवर्कला राईट डाऊन 5 एक्झाम्पल. cos वर्ग 45 अधिक sin वर्ग 30 therefore that is equal to cos 45 म्हणजे 1 छेदात वर्गमुळात 2 कंस पूर्ण कंसाचा वर्ग. sin 45 1 छेद वर्गमुळात 2 असतं. tan cos 45 sin 45 1 छेद वर्गमुळात 2 आणि tan 45 एक किंमत असते. अधिक sin 30 म्हणजे 1 छेद 2 कंस पूर्ण कंसाचा वर्ग. therefore that is equal to एकाचा वर्ग 1 √2 चा वर्ग नुसता 2 अधिक एकाचा वर्ग 1 दोनाचा वर्ग 4. therefore that is equal to 4 एके 4 अधिक 2 एके 2 आणि छेदात 4 दुने 8 म्हणजे therefore that is equal to 4 आणि 2 6 छेदात 4. therefore that is equal to 2 त्रिक 6 आणि 2 दुने 4 3/2. उत्तर बघायला काहीच हरकत नाही. इथं 8 आहे 2 चोक 8 आणि अशा पद्धतीने 5वं गणित सुद्धा तुम्हाला सोडवून दिलं. त्याच्यानंतर सर्वांनी 6वं गणित तुम्हाला होमवर्कला 3रा आणि 4था प्रश्न आला तर सोडवा. पण हा 3रा आणि 4था जो प्रश्न आहे तो प्रश्न पहिल्यासारखाच आहे. सर्वांनी व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला जमत. अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 8.2 सुद्धा कंप्लीट झाला. सर्वांना आला पाहिजे आणि तो समजला पाहिजे आणि पुढच्या तासाला आपण प्रॅक्टिस सेट 8 हा घेणार आहे आणि प्रॅक्टिस सेट 8 झाला की आपला 9वीचा सिलेबस संपला. ओके, आपण या ठिकाणी थांबू.